पद्धतीच्या सम्यक चर्चेत आपलं सर्वांचं स्वागत. मित्रहो, रोजच्या प्रमाणे एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. आजचा विषय आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे आणि ज्यांना अर्थार्जन कळलं, ज्यांना आर्थिक गणितं कळली, त्या व्यक्तीचा, त्या समाजाचा आणि त्या देशाचा विकास शक्य आहे. मित्रहो, आपण बघतोय की मात्र याच बाबतीत आमचा सर्वसाधारण व्यक्ती किंवा सर्वसाधारण माणूस, नागरिक याच्यापासून अनभिज्ञ म्हणजे आपल्याला दिसून येतो. म्हणजे घराचं बजेट कसं चालवायचं हे त्याला कळतं, देशाचं बजेट कसं चालतंय, त्याच्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबी असतात, कोणती घटक महत्त्वाचे असतात, पैसा येतो कसा, जातो कसा, खर्च कसा होतोय किंवा कशा पद्धतीने खर्च केला जातोय, कोणासाठी खर्च केला जातोय आणि तो खर्च होतोय का, या बाबतीत आम्ही खूप आमचं अज्ञान असतं. कारण 90% लोकांचा जो संघर्ष आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजी भाकरीचा संघर्ष आहे. 2 वेळचं अन्न कसं मिळेल, मग तो असंघटित कामगार असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, हा केवळ आणि केवळ 2 वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करतो. आपल्याला माहीत आहे की जवळपास 70 वर्षे झालेली आहेत देशाला स्वातंत्र्य मिळून. आम्ही त्याला तथाकथित स्वातंत्र्य म्हणतोय कारण ते स्वातंत्र्याचं किंवा आझादीचं हस्तांतरण होतं एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाकडे. आणि आज ज्या वर्गाकडे ही व्यवस्था आहे ती मूठभर आहे, ज्याला आपण 3% आर्य ब्राह्मण असं म्हणतोय. त्या 3% ब्राह्मणाच्या हातात इथली व्यवस्था आहे आणि त्यांनी मग या बहुजन समाजाला या अर्थाशी अर्थाअर्थी संबंध येऊ नये अशा पद्धती व्यूहरचना आखलेली आहे. पूर्वी त्यांनी धर्मग्रंथाच्या माध्यमातून ती आखली होती की तुमच्याकडे साधन संपत्ती नसावी, शिक्षण नसावं आणि जो कोणी असा प्रयत्न करेल त्याला खूप मोठी शिक्षा दिली जात होती. मात्र 2021ला ही जेव्हा चर्चा करतोय आपण, तेव्हा आजही याविषयी जर आम्ही जागृत झालो नाही तर देशाचं भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर पैशाशिवाय तरुणोपाय नाही आहे, आर्थिक बळ असल्याशिवाय आपल्याला ते शक्य नाही. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच विषयामध्ये खूप असं महान कार्य केलेलं आहे. जसं आपण राजकारणावर, समाजकारणावर, धर्मकारणावर बोलतो तसं अर्थकारणावर जास्त बोललं पाहिजे असं मला वाटते. आणि त्यासाठी विशेषतः जो समाज आहे त्याला आपण जागृत केलं पाहिजे आणि त्याला आंदोलित केलं पाहिजे. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. राष्ट्राची प्रगती, राष्ट्राची आर्थिक प्रगती मोजण्याचे परिमाण, सेन्सेक्स ज्याला शेअर्स असं म्हणतोय आपण, ते आहे का? मित्रहो, आपल्याला कल्पना असेल की देशाची आर्थिक स्थितीचा निर्देशांक हा शेअर बाजारांच्या आकडेवारीवरून आम्ही निश्चित करून घेत असतो. उदाहरणार्थ, जर शेअर बाजाराने उसळी घेतली तर देशाची अर्थव्यवस्था उत्तम आहे. शेअर बाजार खाली आला, ती आकडेवारी खाली आली की आम्ही असं समजतोय की देशाची जी आर्थिक स्थिती आहे ती ढासळलेली आहे. आणि मग जी आम्ही तंगी बघतो, जी आम्ही महागाई बघतो, त्याचा संबंध आम्ही तिथे कुठेतरी लावत असतो ढोबळमानाने. आणि हे ढोबळमानाने आम्ही जरी समजत असतो, मात्र शेअर बाजाराचे जे आकडे आहेत त्या आकड्यावर जर देशाचे आर्थिक स्थितीचा निर्देशांक ठरला जात असेल तर इथे मात्र फार मोठी आपण गफलत करतोय. कारण शेअर बाजारांचा देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये थोडाफार परिणाम होतही असेल, परंतु फारसा परिणाम होत नाही. याचं कारण काय आहे हे शोधून घेऊया. देशाची आर्थिक बाजू आणि दुसरीकडे शेअर बाजार काय आहे हे समजून घेतलं तर शेअर बाजारच्या आजच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे तो विषय आपल्याला स्पष्ट होईल.
तेव्हा यामध्ये जे काही भांडवलदार असतात, ज्यांच्या कंपन्या असतात, भांडवलदार याचा अर्थच असा की जे भांडवल आणि त्या भांडवलाच्या आधारावर ते जे लोकांना शेअर्स म्हणजे भाग ते लोकांना वितरित करतात. मग ते भाग वाढले, त्याची किंमत वाढली की मग कंपन्यासुद्धा श्रीमंत बनतात. आताच म्हणजे आजच्याच पेपरला सर्वांनी बातम्या वाचल्या असतील की भारतामध्ये किती लोक श्रीमंत झालेले आहेत. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यांचे आमचे खाण्याचे वांदे, राहायची व्यवस्था नाही, रोजगार गेलेले आहेत, मात्र भांडवलदाराच्या ज्या काही उत्पन्नामध्ये हजारो पटीने, लाखो पटीने जे उत्पन्न त्यांचं वाढलेलं आहे, त्यामागचं काय गमक आहे हे आपण समजून घेऊया. मित्रहो, हा विषय फार क्लिष्ट आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आजचे जे आपले प्रमुख सहभागी असतील त्यांना तुम्ही प्रश्न करू शकता. कारण हा विषय समजून घ्यायचा असेल तर प्रश्न असतात, शंका असतात, आणि त्या शंकेशिवाय जर आपण चर्चा बघत असू तर मग त्या चर्चेला काही महत्त्व राहणार नाही. आजच्या या विषयावर आपण 2 अर्थतज्ञांना बोलावलेलं आहे. आपल्यासोबत इम्रान शेख आहेत नाशिकवरून. इम्रान शेख हे शेअर मार्केटचे विशेषज्ञ आहेत आणि गेली कित्येक वर्ष शेअर मार्केटशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे त्यांना आपण या ठिकाणी बोलावलं आहे. आणि सर हे या संदर्भात युवकांना मार्गदर्शन करतात, त्यांना प्रशिक्षण देतात. शेअर मार्केट काय आहे, तुम्ही कुठे आपली इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कुठे गुंतवणूक केली पाहिजे, धोक्याच्या बाबी कोणत्या आहेत, फायद्याच्या बाबी कोणत्या आहेत, किंवा एकूणच शेअर म्हणजे जे काही शेअर्स बाजार आहे त्या संदर्भात सरांचं एकूण ज्ञान लक्षात घेता आपण सरांना या ठिकाणी बोलावलं आहे. इम्रान सर, MNTच्या वतीने आपले स्वागत करतोय, धन्यवाद देतोय. मित्र हो, आपल्यासोबत अर्थतज्ञ कोल्हापूरवरून डॉक्टर PS कांबळे सर जुळलेले आहेत. PS कांबळे सर, तुमचेही MNTच्या वतीने स्वागत करतो. PS कांबळे सर हे आपल्या माहितीसाठी किंवा आपल्यासाठी हे काही नवीन असे व्याख्याते नाही आहेत किंवा मार्गदर्शक नाही आहेत. आपण कित्येक असे एपिसोड सरांचे आपण याच विषयावर केलेले आहेत आणि आपल्या प्रत्येक हाकेला ओ देणारं हे व्यक्तिमत्व. मी जास्त वेळ घेत नाही. मी पहिला प्रश्न कांबळे सरांना विचारतो. कांबळे सर, जेव्हा देशाचा जो बजेट तयार होतो, पैसा येतोय आणि मग आम्ही असं म्हणतोय की देशाकडे किंवा तो बजेट पण पास केला जातोय, तर हा बजेट आणि शेअर बाजार याचा काय संबंध आहे का, किंवा शेअर बाजार म्हणजे नेमकं काय, आणि आर्थिक स्थितीच्या संदर्भात, देशाची आर्थिक स्थिती या संदर्भात ते नेमकं काय, थोडक्यात माहिती द्या, म्हणजे आपल्याला ही चर्चा पुढे घेऊन जाता येईल. पहिल्यांदा तर मी MNT नेटवर्कला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. आणि मी मगाशी म्हणालो तसं आजचा जो विषय आहे तो नुसत्या राज्यातला, नुसत्या देशातला नाही, तर तो आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय आहे. आणि या पार्श्वभूमीवरती एका अत्यंत महत्वाच्या पण गंभीर पण सेन्सिटिव्ह विषयाची चर्चा या चॅनलनं ऑर्गनाईज केली, त्याबद्दल संयोजकांचं मी अत्यंत मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि जे लोक या कार्यक्रमासाठी जोडलेले आहेत त्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही 2 प्रश्न विचारले की शेअर्स आणि बजेट यांचा काय संबंध आहे, आणि शेअर्स आणि देशाच्या आर्थिक प्रगती यांचा काय संबंध आहे. पहिल्यांदा बजेट आणि शेअर्स याचा जर विचार करू लागलो तर आपल्याला असं लक्षात येतं की बजेट डिक्लेअर झालं, अंदाजपत्रक सादर झालं की त्या अंदाजपत्रकामध्ये प्रामुख्यानं खाजगी उद्योजक, कॉर्पोरेट सेक्टर, खाजगी कंपन्या यांना जर काही सवलती असतील, कर सवलती असतील, तर शेअर्सला असलेली मागणी वाढत जाते, एक प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते. आणि अशा प्रकारे कर सवलती मिळाल्या किंवा इतर काही सवलती मिळाल्या तर त्याचा फायदा या कंपन्यांना, या उद्योजकांना, या कॉर्पोरेट बॉडीजना होतो. आणि त्यामुळं या कंपन्या, हे उद्योग, हे व्यवसाय प्रगती करतील अशा प्रकारची अपेक्षा, अशा प्रकारची
इच्छा या लोकांमध्ये असते, गुंतवणूकदारांमध्ये असते आणि त्यामुळे ते अधिकाधिक शेअर्स घेण्याचा प्रयत्न करतात. एवढा संबंध हा शेअर्स आणि अंदाजपत्रक याच्यामध्ये आहे. माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचा प्रश्न म्हणजे की देशाची प्रगती आणि शेअर्स किंवा भाग हे स्टॉक एक्सचेंज, यामध्ये BSE असेल किंवा NSE असेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. मी मगाशी म्हणालो की जागतिक पातळीवरती सुद्धा हा चर्चेचा विषय आहे आणि माझ्याकडे काही मटेरियल आहे. त्या मटेरियल मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा या दिशेनं चर्चा व्हायला लागलेली आहे आणि त्या चर्चेमध्ये हे जे स्टॉक एक्सचेंज आहे किंवा हे जो शेअर्स आहेत, भाग आहेत, हा खरंच देशाच्या प्रगतीचा निदर्शक आहे का, इंडिकेटर आहे का, याविषयी खूप गंभीर अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. खरं म्हणजे आपण सैद्धांतिक दृष्ट्या हे बघायला लागलो तर आपल्याला असं लक्षात येतं की सैद्धांतिक दृष्ट्या दोन विचार प्रवाह आहेत. एक विचार प्रवाह असं म्हणतो की शेअर्स यामध्ये होणारे याच्या किमती किंवा BSE NSEचा हा इंडेक्स त्यामध्ये होत असलेली वाढ आणि प्रगती, देशाचा विकास याच्यामध्ये संबंध आहे, अशा प्रकारचा एक विचार प्रवाह दिसतो आपल्याला. तर दुसरा विचार प्रवाह असं सांगतो की अशा प्रकारचा काही संबंध नाही, की शेअर्स, भाग आणि BSEचा इंडेक्स, NSEचा इंडेक्स याच्यामध्ये होत असलेली उसळी किंवा याच्यामध्ये होत असलेली वाढ याचा काही संबंध नाही, अशा प्रकारचा एक विचार प्रवाह आहे. माझं व्यक्तिगत मत मी तुम्हाला सांगणार आहे, कारण जवळपास मी 32 ते 33 वर्ष अर्थशास्त्राचा मी अभ्यासक आहे, शिक्षक आहे, प्राध्यापक आहे आणि माझं मत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला असं वाटतं की हे जे भाग आहे, हा जो सेन्सेक्स आहे, या सेन्सेक्स मध्ये होत असलेली वाढ, होत असलेली इन्क्रीज आणि देशाची प्रगती याचा अत्यंत मर्यादित संबंध आहे, किंबहुना तो अत्यंत अल्प परिणाम आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. आणि याचा परिणाम किंवा याचा जो संबंध आहे तो फारसा नाही. आणि त्यामुळं आता ह्या गेल्या 2 दिवसातला जर आपण हा BSEचा इंडेक्स जर बघितला तर एकदम वेगानं वाढला, 60,000 पर्यंत काहीतरी तो आकडा गेला. लोकांना वाटलं की आपण कोविड पूर्व स्थितीमध्ये आलेलो आहोत. लोकांनी आनंद उत्सव पण साजरा केला. मला अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्या प्रेक्षकांच्या समोर सांगणं आवडेल, अपेक्षित आहे की एवढा संबंध या शेअर्सच्या किमती आणि हा BSEचा इंडेक्स आणि NSEचा इंडेक्स याचा अजिबात नाही. त्याची कारण मी तुम्हाला सांगतो. शेअर्स हे माहितच नाही कोणाला, भाग आणि त्याची खरेदी, त्यामध्ये गुंतवणूक याची माहितीच नाही. आणि आपल्या देशामध्ये 60% पेक्षा लोक ग्रामीण भागामध्येच राहणार आहे आणि निरक्षरता पण जास्त आहे आणि लोकांकडे उत्पन्न कुठं आहे, पैसे कुठं आहेत? लोकांकडे पैसे नाही, उत्पन्न नाही गुंतवणूक करण्यासाठी, गरिबांकडे उत्पन्न नाही. मग ते शेअर्स, मुळात तर शेअर्स म्हणजे काय माहितच नाही, शेअर्स मधून काय रिटर्न मिळू शकतात हे माहित नाही. जर शहरी भाग सोडला, काही नोकरदार भाग सोडला, तर या शेअर्स, भाग आणि गुंतवणूक आणि BSEचा इंडेक्स आणि NSEचा इंडेक्स याचा काय संबंध आहे असं आपल्याला अजिबात दिसत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जर कोणाला वाटत असेल की ह्या गेल्या 2-3 दिवसामध्ये लोकांमध्ये फार उत्साह दिसला एकूण चर्चेमधून की आता आपण खूप, एक तर मी असं विधान ऐकलं की गेल्या अनेक वर्षामध्ये एवढा 60,000चा तो इंडेक्स गेला. मला असं वाटतं की त्याचा आणि प्रगतीचा काय संबंध नाही. आता आपली कोविड नंतरच्या कालावधीमध्ये हळूहळू प्रगती, हळूहळू सुधारणा व्हायला लागलेली आहे, पण अजून पूर्व कोविडला आलेलो नाही, प्री कोविडला अजून आपण आलेलो नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, ही जी शेअर्स मध्ये जी गुंतवणूक केली जाते, भागांमध्ये जी गुंतवणूक केली जाते, तो परतावा मिळवण्यासाठी, रिटर्न्स मिळवण्यासाठी, आणि यामध्ये सट्टेबाजी, स्पेक्युलेशनचा धोका असतो. मी किंमत कमी असली की विकत घेतो, किंमत वाढली की विकतो. आणि जेव्हा कोणाला असं वाटत असेल की शेअर्स मध्ये गुंतवणूक म्हणजे भांडवल गुंतवणूक आहे,
आणि भांडवल गुंतवणूक म्हणजे देशाच्या प्रगतीला एक प्रेरक, प्रोत्साहक आणि प्रगती आणि गती वाढवणार आहे असं कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. कारण ही वित्तीय गुंतवणूक आहे, ज्याला आपण फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. विकास आणि वास्तव गुंतवणूक याचा संबंध आहे. ह्यातली जी वित्तीय गुंतवणूक आहे ते खरी उद्योग व्यवसायांमध्ये किती गुंतवली जाते आणि त्या गुंतवणुकीतून उद्योग व्यवसायांचा विकास, कंपन्यांचा विकास किती केला जातो हे यामध्ये अपेक्षित आहे. मात्र ही वित्तीय गुंतवणूक आहे, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट आहे आणि वास्तव गुंतवणुकीचा ह्यातली वास्तव गुंतवणूक फार होत असते असं मला वाटत नाही. आणि जो गुंतवणूकदार आहे तो मला रिटर्न्स किती मिळू शकतील, मला किती नफा मिळू शकेल या हेतूने ते करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा आणि प्रगतीचा काय संबंध आहे असं मला अजिबात वाटत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये की सट्टेबाजी असते, स्पेक्युलेशन असतं. किमती वाढल्या की मी विकतो, किमती कमी झाल्या की मी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो आणि यातून जो पैसा काय निर्माण होणार आहे तो त्या कंपन्यांकडे जाणार कधी, गुंतवणूक होणार किती, आणि मग त्याला आणि गेस्टेशन पिरियड असतो ज्याला आपण फलधारणा कालावधी असं म्हणतो. गुंतवणूक केली की उत्पादन लगेच चालू होतं असं नाही, त्याला काही कालावधी द्यावा लागतो ज्याला आपण गेस्टेशन पिरियड असं म्हणतो. आणि त्यामुळं झाली गुंतवणूक, आपण असं गृहीत धरलं की वास्तव वित्तीय गुंतवणुकीतला काही पैसा वास्तव गुंतवणुकीमध्ये गेला, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट मधून रिअल इन्व्हेस्टमेंट मध्ये गेला असं आपण गृहीत धरूया. तसं जाण्याची शक्यता फार कमी, तरी पण थोडस गृहीत जरी धरलं तरी गुंतवणूक वास्तव झाल्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष उत्पादन व्हायला वेळ लागतो, कारण त्याला फलधारणा कालावधी असतो. आता ही जी बीएससी आणि एनएससीचा जो इंडेक्स आहे त्याची फार गंमत आहे. बीएससी इंडेक्स मध्ये फक्त 30 कंपन्या आहेत, लिस्टेड 5000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. त्यापैकी फक्त 30 कंपन्यांच्या शेअर्स किंवा भागांच्या किमतीची सरासरी असते ती बीएससी असते. आणि एनएससी मध्ये 50 कंपन्या आहेत की ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. जवळपास 2 का 3 हजार कंपन्या त्यामध्ये एनलिस्ट झालेल्या आहेत, आकड्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. त्यापैकी फक्त 50 कंपन्या त्यांच्या शेअरच्या किमतीची सरासरी यात म्हणतो एनएससी आहे. तुम्ही सांगा, समुद्राच्या पाण्यामध्ये आपण काही थेंब घेतले तर त्याचं महत्व काय असू शकतं, किंवा नदीतून जर 2 थेंब आपण जर उचलले तर त्याचं काय महत्व आहे, त्यातून नदीवरती काय परिणाम होऊ शकणार आहे, त्यातून समुद्रावरती काय परिणाम होऊ शकणार आहे, या दृष्टिकोनातून जर बघू लागलो तर मला असं वाटतं एनएससी आणि प्रगती याचा संबंध जोडणं अव्यावहारिक आहे, अवास्तव आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि महत्वाची गोष्ट अशी की माझ्याकडे आकडे भरपूर आहेत, माझ्याकडे आकडे द्यायला फार वेळ नाही. मला असं वाटतं की अत्यंत मर्यादित अशा प्रकारचं एक कॉन्सेप्ट आहे, ही एक संकल्पना आहे. आणि जो सामान्य ग्राहक आहे त्याला काही देणं घेणंच नाही. जो सामान्य नागरिक आहे, जो गरीब आहे, जो बेकार आहे, जो स्थलांतरित कामगार आहे, जो मजूर आहे, जी स्त्री कामगार आहे, त्याला काय याचं देणं घेणं नाही, कारण त्याच्या पोटाचा प्रश्न आहे. पोट कसं भागवायचं, त्यासाठी किमान आपल्या गरजा भागवू शकतील का. आणि दुर्दैवानं आपण गरिबीकडे इतकं दुर्लक्ष केलेलं आहे. आपण असं म्हणतो 47 रुपये द्या शहरामध्ये तो गरीब नाही, 32 रुपये द्या खेड्यामध्ये तो गरीब नाही. जर मी प्रश्न केला मुंबईमध्ये 50 रुपये दिले तर तू एक वेळचं पण खाऊ शकत नाही, ही आपली गरिबीची व्याख्या आहे. आणि म्हणून हे शेअर्स म्हणजे समभाग किंवा इक्विटीज म्हणजे भाग आणि त्यामध्ये होत असलेले चढउतार. 7,500 कंपन्या आहेत एनलिस्टेड, पण आपल्या देशामध्ये लाखो कंपन्या आहेत. त्या बीएससी एनएससीला एनलिस्टेड कंपनी फक्त 7,500 आहेत. त्यातल्या 30 कंपन्या या बीएससी मध्ये घेतल्या जातात आणि 50 कंपन्यांच्या शेअरच्या किमती या एनएससी मध्ये घेतल्या जातात. जगामध्ये एसपी स्टँडर्ड अँड पुअरचा जो इंडेक्स आहे तो 500 कंपन्या विचारात घेतो, तरी सुद्धा जगामध्ये मान्यता नाही की हा प्रगतीचा निदर्शक आहे म्हणून, विकासाचा निदर्शक आहे म्हणून. आणि आपल्या देशामध्ये 50 आणि 30 काय 30 कंपन्या. आणि यातून दुसरा धोका निर्माण असा होतो की ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे त्यांना आपण त्यांचे शेअर्स विकत घ्यायला बघतो. मग काय होतं, शेअर्स कॉन्सन्ट्रेशन होतं आणि ती कंपनी बंद करतो. मग मल्ल्याचं उदाहरण आहे आणि अजून बाकीचे अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि मला असं वाटतं आर्थिक केंद्रीकरण, आर्थिक विषमता वाढवण्याचं, प्रामुख्यानं कॉर्पोरेट सेक्टर कंपनीज आर्थिक विषमता वाढवण्यासाठी
या शेअर्स बीएससीची एनएससीची मदत होते. यामध्ये गरिबाचं देणं घेणं नाही, ग्रामीण भागाचं देणं घेणं नाही, शेतकऱ्याचं देणं घेणं नाही, मजुराचं देणं घेणं नाही. आणि म्हणून माझं असं प्रामाणिक मत आहे, मी आज 32-33 वर्ष मी अभ्यास संशोधनाचं काम करतो, की एनएससी बीएससीचा इंडेक्स आणि देशाची प्रगती याचा काही संबंध नाही. मर्यादित संबंध, जीवन म्हणाले ते बरोबर आहे, मर्यादित संबंध आहे की जो निग्लिजिबल असू शकतो. या उलट त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, ज्याला आपण मिसगाईड असं म्हणू, बुद्धिभेद असं म्हणू, ती बुद्धिभेद मात्र अधिक होण्याची शक्यता यामधून मला दिसते. जी, धन्यवाद कांबळे सर. एकूणच शेअर बाजार काय आहे या संदर्भात तुम्ही माहिती दिलेली आहे. आपल्यासोबत नाशिकवरून इम्रान शेख जुळलेले आहेत. इम्रान शेख सर, माझा आवाज ऐकायला येतो तुम्हाला? हो हो जी, आपण बघतोय की जवळपास 90% लोकांना शेअर मार्केट काय आहे, भाग काय आहे, ज्याला शेअर्स म्हणतोय ते काय आहे, याच्याशी काही संबंध नाही आहे. कारण मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की अर्थार्थी आमचा संबंध नाही आहे. शेअर मार्केट नेमकं काय आहे, आणि आपण बघतोय की मध्यमवर्गीय याच्याकडे जास्त आकर्षित होऊ लागलेलं आहे. सरांनी सांगितलं की ती वित्तीय एक गुंतवणूक आहे, त्यामध्ये कुठेही राष्ट्राचा किंवा याचा संबंध येत नाही. अलीकडे आपण बघतोय की बँकेतल्या ठेवी, फिक्स डिपॉझिटवर काही व्याज मोठ्या प्रमाणात मिळत नाही, आणि मग एक वेगळा मार्ग तो शोधत असतो. तर शेअर मार्केटच्या माध्यमातून कुठेतरी हा मध्यमवर्गीय थोडेफार जे काही गुंतवणूक झालेली असते, मात्र त्याच्यामध्ये काय तोटे असतात, काय फायदे असतात, या शेअर बाजारच्या संदर्भात काय माहिती द्या. जी, सबसे पहले मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करता हूँ, आपका, सारी एमएनटी न्यूज नेटवर्क की टीम का और सारी व्यूअर्स का, कांबले साहब का, सबका शुक्रिया अदा करता हूँ कि आज ये चर्चा सत्र आपने आयोजित किया. और सबसे बढ़िया बात है कि इतना सीरियस टॉपिक, इतना गंभीर टॉपिक, जिसे हम कहेंगे राष्ट्राची आर्थिक प्रगती मोजण्याचे परिमाण सेन्सेक्स म्हणजे शेअर्स आहे का, ये इतना खूबसूरत और आज के हिसाब से बहुत ही जरूरी टॉपिक आपने सिलेक्ट किया है. जैसे ही इस टॉपिक के ऊपर नजर गिरती है, मेरे जहन में कुछ लाइंस आती है साहब. दिखावा मत कर मेरे शहर में तेरे शरीफ होने का, दिखावा मत कर मेरे शहर में तेरे शरीफ होने का, हम खामोश जरूर है, हम खामोश जरूर है, लेकिन नासमझ नहीं. क्या बात है, बहुत बढ़िया सर. बिल्कुल, जैसे ही आप थोड़ा पीछे हुए. ओके. जैसे ही आप इस टॉपिक के ऊपर देखो, हर एक के माइंड में कुछ ना कुछ क्लिक होता है. तुरंत एक ब्रॉडर आइडिया क्या जनरेट होती है कि एक बायस्ड ग्रुप है, पूर्वाग्रह से ग्रासित एक ग्रुप है जो अपनी नाकामयाबी छिपाने के लिए इस तरह की खोखली दलील पेश कर रहा है. क्या दलील है कि इकोनॉमिक ग्रोथ हुई है. अगर नहीं हुई है तो देख लीजिए आप सेंसेक्स को, सेंसेक्स बढ़ता जा रहा है. अगर सेंसेक्स बढ़ता जा रहा है, इट मीन्स के इकोनॉमिक ग्रोथ हुई है. ये खोखली दलील पेश की जा रही है. और मैं आपका सचमुच इस टॉपिक के लिए बहुत शुक्रगुजार हूं कि आपने सही वक्त पे बिल्कुल सही टॉपिक चुना इस चर्चा सत्र के लिए. बिल्कुल मतलब साफ है कि इकोनॉमी पर छाया हुआ अंधेरा हटाने के लिए ये लोग सेंसेक्स से उधार की रोशनी ले रहे हैं, जो कि बिल्कुल गलत है. और इस विषय पर जितनी मेरी समझ है और जितना मुझे इल्म है, उसके बेस पर मैं ये साफ कहूंगा, और मैं बिल्कुल 100% एग्री करता हूं कांबले साहब की बात की. और यही बात मैं दोहराना चाहूंगा कि सेंसेक्स आंशिक रूप से इंडियन इकोनॉमी से कुछ साम्य रखता है, सिमिलरिटी रखता है. मगर अगर कोई ये कहे कि सेंसेक्स परिपूर्ण रूप से इंडियन इकोनॉमी का परिमाण है, तो इस दलील को मैं सरे से खारिज करूंगा. ये बिल्कुल गलत बात है, बिल्कुल गलत बात है. सब सच कहूं तो आज की तारीख में इस विषय पर चर्चा होकर दूध का दूध और पानी का पानी होने की बहुत सख्त जरूरत है. जो आप कर रहे हो बिल्कुल सही काम हो रहा है जी. देखिए, इकोनॉमी, किसी भी कंट्री की इकोनॉमी बड़ी होती है, उस देश का जो शेयर मार्केट होता है वो छोटा होता है. बराबर.
किसी भी देश से उस देश की राजधानी बड़ी नहीं होती, उस तरह से बराबर। सेंसेक्स भी भारत की इकोनॉमी से बड़ा नहीं है। तो क्या सबसे बात है। पहले ये कदम कि सेंसेक्स को लेकर इंडियन इकोनॉमी को जस्टिफाई किया जाए या जज किया जाए, ये गलत है। इसके लिए जरूरी है कि हमको इंडियन इकोनॉमी के जो मेजर्स है, जो मापदंड है, उनको और सेंसेक्स को या तो शेयर बाजार को थोड़ा गहराई में समझा जाए, इस विषय को जी थोड़ा सा छुआ जाए। तो जी मैं रिक्वेस्ट करूंगा कि ये मेरा जो आगे के जो पॉइंट्स है, जो बात है, मैं थोड़ा टेक्निकली बताना चाहता हूँ, जिसमें कि कुछ ग्राफिक्स हो गए, कुछ चार्ट्स हो गए। इसलिए मैं चाहता हूँ कि अगर मैं शेयर कर सकूँ मेरा स्क्रीन, तो दैट वुड बी बेटर फॉर ऑल ऑफ अस। ओके सर, आप कर सकते हैं। जी। सो यहाँ पे लॉजिक नंबर 1 हमने ये देख लिया कि नो इंडेक्स और स्टॉक मार्केट कैन बी लार्जर देन कंट्रीज इकोनॉमी। ये बिल्कुल साफ है। इसके बाद हम लोग देखेंगे कि इकोनॉमिक मेजर्स क्या है। क्या सिर्फ स्टॉक मार्केट यही एक इकोनॉमिक मेजर्स है, या इसके बावजूद ग्रॉस नेशनल इनकम, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जीडीपी पर कैपिटा, गवर्नमेंट डेब्ट, अनएम्प्लॉयमेंट, बैलेंस ऑफ ट्रेड, एक्सचेंज ट्रेड, इन्फ्लेशन रेट, इंटरेस्ट रेट, कंज्यूमर स्पेंडिंग, एजुकेशन, पॉवर्टीज, इस तरह के कई सारे मेजर से उनमें से एक मेजर से स्टॉक मार्केट। तो जब हम सिर्फ स्टॉक मार्केट को लेकर ये बताते हैं कि स्टॉक मार्केट में बढ़त आई है, इसका मतलब ये है कि इंडियन इकोनॉमी प्रोग्रेस कर रही है, तो दैट इज रॉन्ग। जी जी चलिए एक एक हम देखते हैं, एक एक मेजर्स को देखते हैं कि ग्रॉस नेशनल इनकम आप देख सकते हो कि ये ईयरली डेटा है। ईयरली डेटा मींस फ्रॉम द 1 अप्रैल टू 31 मार्च नेक्स्ट ईयर। सो ये फाइनेंशियल ईयर का जो डेटा है, उसमें हम साफ तरीके से देख सकते हैं कि ग्रॉस नेशनल इनकम 10.37, लगभग 10.5% से डिक्लाइन हुआ है, नीचे गया हुआ है। उसके बाद आप जीडीपी को देखोगे तो जीडीपी में भी गिरावट है 8.62%, 8.5%, करीब करीब 8.5% की गिरावट है। इसके बाद आप जीडीपी पर कैपिटा देखेंगे तो ये भी नियर अबाउट 8.87% से नीचे गया हुआ है। हम बात करेंगे साहब गवर्नमेंट डेब्ट की। अगर हमारी प्रोग्रेस हो रही है, इकोनॉमी बढ़ रही है, तो ये ग्रॉस नेशनल इनकम, जीडीपी, जीडीपी पर कैपिटा, ये क्यों गिर रहे हैं? गवर्नमेंट डेब्ट क्यों बढ़ रहा है? साहब हमको बात करना चाहिए अनएम्प्लॉयमेंट की। अनएम्प्लॉयमेंट की, जैसे कि अभी मैं थोड़ा डेटा ले रहा हूं। CMEI, सेंटर जी फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी, ने डेटा रिलीज किया है कि 15 लाख लोगों का रोजगार गया है। दैट मीन्स 7.11% अनएम्प्लॉयमेंट क्रिएट हुआ है, बेरोजगारी क्रिएट हुई है। अगर ये बेरोजगारी क्रिएट हुई है तो हम कैसी तरक्की की है, हमने किस तरह से हमारी इकोनॉमी प्रोग्रेस हुई है। बैलेंस ऑफ ट्रेड की बात कीजिए साहब, आयात और निर्यात की। जी क्यों हमारी निर्यात कम हो गई, क्यों आयात बढ़ गई है? क्या ये साइन है इकोनॉमिक प्रोग्रेस का? हम इन्फ्लेशन की बात करेंगे, इन्फ्लेशन बढ़ा है साहब। फूड इंडेक्स की आज आप बात करो तो 150% बढ़ चुका है फूड इंडेक्स। ये कैसी प्रोग्रेस है इकोनॉमी में? एक्सचेंज रेट देखिए, $1 के लिए हमको लास्ट ईयर 63.83 रुपीज देना पड़ता था, और जी आज 75.60 रुपीज देना पड़ता है। क्या ये सचमुच हमारी ग्रोथ हो रही है? सबके लिए सवाल है। कंज्यूमर स्पेंडिंग देखिए, आज आप कितना स्पेंड कर सकते हो। लास्ट 2 ईयर्स के कंपैरिजन में आप कितना आजादी से स्पेंड कर सकते हो, ये देखिए। इंटरेस्ट रेट आज एक न्यूट्रल लेवल पे है।
मगर इन सब में एक चीज है, वो है सेंसेक्स। काफी जबरदस्त उछाल लिया है, काफी जबरदस्त तरीके से बढ़ा है। अब ये जो पिक्चर है, ये लार्जर पिक्चर जो है, ये आपको बताता है कि इतने सारे फैक्टर्स जब नेगेटिव है और सेंसेक्स सिर्फ एक ही फैक्टर पॉजिटिव है, क्या जी। हम इस सेंसेक्स को यूज कर सकते हैं इंडियन इकोनॉमी की प्रोग्रेस दिखाने के लिए? सारा चार्ट, सारे ग्राफिक्स आपके सामने हैं और ये स्टैंडर्ड डेटा है, आप गूगल करके कहीं पे भी चेक कर सकते हैं। जी। इकोनॉमी तो बड़ी बात हो गई साहब, मैं उससे पहले और एक सवाल उठाऊंगा, क्या सेंसेक्स स्टॉक मार्केट को ही पूरी तरह से रिप्रेजेंट करता है या नहीं? जी। सबसे पहला ये सवाल है। इकोनॉमी की बात तो बाद में आएगी, सबसे पहले तो हम स्टॉक मार्केट की ही बात करेंगे। जरूर। आई होप कि आप सब एग्री करोगे कि आज के तारीख में इंडिया में केवल 5 स्टॉक एक्सचेंज एक्टिव है। कितने? 5। आज। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नेशनल स्टॉक एक्सचेंज, कलकत्ता स्टॉक एक्सचेंज, इंडिया इंटरनेशनल एक्सचेंज, मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज। और इसकी एक डार्क साइड देखिए साहब, इतने सारे 17 स्टॉक एक्सचेंज बंद हो चुके हैं और उनके क्लोज होने का ईयर भी आप देखिए आफ्टर 2014 ही ज्यादातर है। ये एक डार्क साइड है। 17 स्टॉक एक्सचेंज बंद हो चुके हैं, 5 स्टॉक एक्सचेंज केवल रन हो रहे हैं, और उसमें भी हम लोग सेंसेक्स को यूज कर रहे हैं इंडियन इकोनॉमी का परिमाण के तौर पे, मेजरमेंट के तौर पे। अब हम बात कर रहे हैं, अभी हम बाकी 4 स्टॉक एक्सचेंज को छोड़ दिए, हमने सिर्फ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज की ही बात कर रहे हैं। और बॉम्बे स्टॉक एक्सचेंज की इंडेक्स है, इंडेक्स मतलब एवरेज, जैसे सर ने कहा सरासरी, उसको कहते हैं सेंसेक्स, सेंसिटिव इंडेक्स। टोटल लिस्टेड कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज में है 5439 आज की तारीख में, जिसमें से जो टॉप हाईली लिक्विड और बड़ी कंपनीज है 30 कंपनी, उसको लेके एक एवरेज क्रिएट की जाती है, जिसको सेंसिटिव इंडेक्स या सेंसेक्स कहा जाता है। तो ये एक ग्राफ है, ये बता रहा है कि सेंसेक्स की 30 कंपनियां कितने हैं और टोटल कंपनियां कितने हैं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। ध्यान रखिए, यहाँ पे हम सिर्फ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज की ही बात कर रहे हैं, हम अदर 5 एक्सचेंज की बात नहीं कर रहे हैं। और इंडिया में बाकी जितने भी कंपनी है जो नॉन लिस्टेड है, चाहे वो प्राइवेट लिमिटेड है चाहे वो अनलिमिटेड है, उनकी भी बात नहीं कर रहे हैं। वी आर जस्ट टॉकिंग अबाउट द 30 कंपनीज इन सेंसेक्स। अब हम बात करेंगे ऑल इंडिया मार्केट कैपिटलाइजेशन की, कि ये जो 5 एक्सचेंज है, इसमें जो कंपनियां लिस्टेड है उनका मार्केट कैपिटलाइजेशन कितना है और सेंसेक्स का कितना है। और अगर इसको हम ग्राफ पर प्लॉट करें तो आपको ये साफ नजर आ जाएगा कि सेंसेक्स का मार्केट कैपिटलाइजेशन, मैं बात कर रहा हूं मार्केट कैपिटलाइजेशन की, मतलब नंबर ऑफ शेयर मल्टीप्लाई बाय प्राइस, नंबर ऑफ आउटस्टैंडिंग शेयर्स मल्टीप्लाई बाय प्राइस, इसे हम कहते हैं मार्केट कैपिटलाइजेशन। तो यहाँ पे मार्केट कैपिटलाइजेशन जो ऑरेंज कलर में बताया गया है, यह है ऑल इंडिया मार्केट कैपिटलाइजेशन, और उस पे प्लॉट किया गया है सेंसेक्स का मार्केट कैपिटलाइजेशन। तो हम लोग देख सकते हैं कि सेंसेक्स सिर्फ 43% है टोटल मार्केट कैपिटलाइजेशन के। तो यहाँ पर मैं कहना चाहूंगा कि सेंसेक्स जब स्टॉक मार्केट को ही पूरी तरह से रिप्रेजेंट नहीं कर सकता, तो हम कहाँ से इंडियन इकोनॉमी का मेजरमेंट के तौर पे इसे देखें, और वो भी परिपूर्ण। हम उसे जज करें कि देखिए सेंसेक्स ऊपर गया है तो आपका इंडियन इकोनॉमी भी प्रोग्रेस हुई है जी। ये सर मतलब उसकी पीठ थपथपाने वाली बात हो गई जी। तो हियर माय सेकंड लॉजिक इज दैट, मेरा दूसरा लॉजिक है नॉट कंप्लीटली, सेंसेक्स कंप्लीटली नहीं बताता है, बट यस सेंसेक्स इज अ मिरर, एक मिरर है, आईना है स्टॉक मार्केट का। ये स्टॉक मार्केट को भी पूरी तरह से रिप्रेजेंट नहीं करता है, इट इज जस्ट अ मिरर। तो इसे इकोनॉमी का बैरोमीटर कहना बिल्कुल सरासर गलत है। अगला मैं जो डेटा लेके आया हूं वो इंडियन जीडीपी वर्सेस सेंसेक्स का है। इसे हम थोड़ा और डिटेल में कुछ और फैक्टर्स के साथ बात करेंगे।
यहाँ पर हम कुछ सेक्टर्स ले गए, वो सेक्टर्स जो सेंसेक्स में डोमिनेटेड है और इंडियन जीडीपी में उनका कंट्रीब्यूशन कितना है। जी यहाँ पर आप देखिए कि ये दोनों साइड के सेक्टर्स है, जिसमें आपको बिल्कुल नजर आ जाएगा कि सेंसेक्स में टॉप के दो सेक्टर देखिए, बैंकिंग, फाइनेंस और टेक्नोलॉजी। अगर आप ये दो सेक्टर को मिला दो तो सेंसेक्स में ये दो सेक्टर का ही वेटेज जो है 54% है, राइट, 54% है। और यही सेक्टर्स इंडियन इकोनॉमी में कितना आ रहा है, 15%, 15%। तो बराबर। कहां पे 54% और कहां पर 15%। तो वही चीज जो सेंसेक्स में 54%, 54% का वेटेज रखती है, यहाँ पे जीडीपी में उसकी अहमियत सिर्फ 15% है। तो सेंसेक्स को लेकर इंडियन इकोनॉमी को जज करना, जस्टिफाई करना कितनी अक्ल की बात है, हम खुद यहाँ पे सोच सकते हैं। दूसरा मेरा पॉइंट ये है, ये पॉइंट देखिए, ये पॉइंट बहुत ही थोड़ा माइक्रो एस्पेक्ट से आपको देखना होगा, बिल्कुल ही बारीकी से देखना होगा, बिल्कुल, क्योंकि अगर ये पॉइंट अगर आपके समझ में आ जाएगा तो स्टॉक मार्केट और इकोनॉमी का ग्रोथ, एक मेजर ग्रोथ है जो वो आपको समझ में आ जाएगा क्या चीज है जो दोनों को सेपरेट करती है। स्टॉक मार्केट एंजॉइंग प्रॉफिटेबिलिटी, ये कहा जाता है कि स्टॉक्स आर द स्लेव्स ऑफ अर्निंग, शेयर्स जो है कमाई के गुलाम होते हैं, जी राइट। इसे हम दो चार्ट से देखेंगे कि स्टॉक मार्केट जो काम करता है, जो ऑपरेट करता है, जो एंजॉय करता है, दैट इज अ प्रॉफिट, और इकोनॉमी चलती है ग्रोथ पर। अब ये दोनों एक आभासी या हाइपोथेटिकल ग्राफ से, जिसमें हम देखेंगे कि एक प्रॉफिट के बेस पर बनाया गया है और दूसरा जो है ग्रोथ के बेस पर बनाया गया है। आपकी जी जो भी सर। ब्रेक इवन है उसके ऊपर जो आएगा वो आपका प्रॉफिट है, और उसके नीचे अगर कमाई होती है तो वो है लॉस। तो यहाँ पर हम देखते हैं कि एक्स एक्सिस पर ईयर्स लिए गए हैं और वाई एक्सिस पर रुपी लिया है या मुनाफा लिया है। यू कैन सी हियर कि यहाँ पे पहले साल क्या हो गया, 1 लाख का मुनाफा होगा, राइट। दूसरा साल क्या होता है, 1.5, 1.5 लाख का मुनाफा हुआ है। तीसरे साल क्या हुआ है, 2 लाख का मुनाफा हुआ है। चौथे साल क्या हुआ है, 2 लाख का फिर से वही मुनाफा है, मगर फिफ्थ ईयर में मुनाफे में कमी आई है। साहब ये नुकसान नहीं है, क्या है, जी मुनाफे में कमी आई है, और उसके बाद में ये सीरीज इस तरह से दिखाई गई है। मगर जी यही इकोनॉमी से जब आप देखते हो तो किस तरह से पिक्चर बदलता है वो देखिए। पहले साल में 1 लाख का मुनाफा, मगर दूसरे साल में क्या हुआ है, 50% मुनाफा हुआ है। कितना हुआ है, 50%। उसके बाद जी क्या इमरान होता सर। है, सॉरी, जी जी थोड़ा शॉर्ट में लीजिए क्योंकि हाँ हाँ ये बिल्कुल बिल्कुल जी बिल्कुल। उसके बाद में जो है 33% मुनाफा है, और उसके बाद में जो है मुनाफा फ्लैट है, मगर उसके बाद में जो है ग्रोथ की कमी है, ग्रोथ की कमी है यहाँ पर। और अगर आप स्टॉक मार्केट के हिसाब से देखें, प्रॉफिटेबिलिटी के हिसाब से, तो यहाँ पे आप मुनाफे में ही है, मगर यहाँ पे ग्रोथ में कमी है। ये नेगेटिव जी फैक्टर हो गया अकॉर्डिंग टू इकोनॉमी, राइट। तो इस तरह से ये फर्क है ग्रोथ और प्रॉफिट में। तो स्टॉक जी मार्केट जो ऑपरेट होता है वो प्रॉफिट पर होता है, और इकोनॉमी जो चलती है वो ग्रोथ फैक्टर पर चलती है। जी जी हम यहाँ पे में जीडीपी में कितनी गिरावट आई थी, -1.46%, जी मगर सेंसेक्स जो गिरा था -52%, 52% से गिरा था सेंसेक्स। जी उसी तरह से 2011 में भी हुआ था, जहां पे सेंसेक्स -24% गिरा था, और इकोनॉमी जो जीडीपी की ग्रोथ थी वो 8.79% से बढ़ी थी। जी तो यहाँ पर जरूरी नहीं कि इकोनॉमी में ग्रोथ आए तो सेंसेक्स ऊपर जाए, सेंसेक्स नीचे भी जा सकता है। बराबर। और अगर इकोनॉमी में गिरावट आए तो जरूरी नहीं कि सेंसेक्स भी नीचे आए, सेंसेक्स ऊपर भी जा सकता है। ये हम लोग एक नजर डालते हैं 1991 पर। वहां पे लिबरलाइजेशन की पॉलिसी आई थी, जहां पे कि फॉरेन फंड आया था,
तो यहाँ पर इकोनॉमी -15% डाउन हुई थी, जीडीपी सॉरी -15% डाउन हुई थी, जबकि सेंसेक्स 82% बढ़ा था। तो यहाँ पे एक बात प्रखर रूप से सामने आती है कि दोनों के बीच में पैरिटी नहीं है। जी जी, दोनों के बीच में पैरिटी नहीं है। और आज की तारीख में अगर देखोगे आप, तो कंपनीज आर इंक्रीजिंगली ग्लोबल इन नेचर। आज कंपनीज का जो बिजनेस रह गया है सिर्फ इंडिया लिमिटेड नहीं है, इनको बिजनेस बाहर से भी आता है। बराबर। तो सिर्फ इंडिया लिमिटेड बिजनेस नहीं रह गया है, सर, एक फैक्टर आपको सोचना होगा। उसके बाद में आपको नेक्स्ट फैक्टर सोचना होगा कि सेंसेक्स रिफ्लेक्ट्स लार्ज कंपनीज, मोस्टली टॉप 10 और 20 कंपनीज, और बाकी की कंपनीज का कुछ डिटेल इसमें नहीं होता है। और सबसे इंपॉर्टेंट और एक बात होती है कि स्टॉक्स का अपने कुछ क्राइटेरियाज होते हैं, जैसे कि बायबैक वगैरह हो गया। अब इसका तो इकोनॉमी से कोई लेना देना नहीं है, मगर फिर भी ये चीज होती है। सो अगर आप टोटल ओवरऑल देखते हो तो इतनी सारी जगह पे आपको जीडीपी और सेंसेक्स में सिमिलैरिटी नहीं मिलती। तो बस इन पॉइंट से मैं बिल्कुल कहना चाहूंगा कि सेंसेक्स को लेकर सारी इकोनॉमी को जस्टिफाई करना गलत है। जी, जो बात कामरे सर ने यहाँ रखी उसी बात से आप सहमत हो, और आपने ग्राफिक्स के माध्यम से ये स्पष्ट किया है कि इसका कोई संबंध नाही आहे। मी कांबळे सरांकडे जातोय। कांबळे सर, जेव्हा सेन्सेक्स वाढतोय किंवा खाली येतोय, हे जेव्हा आम्ही बातम्यांच्या आधारे आम्हाला ते कळतंय, किंवा जेव्हा आम्ही पेपर वाचतोय तेव्हाही कधी कधी तर आम्ही त्या पेपरच्या त्या पानावर जातच नाही आहे, आणि त्याचं कारण तुम्हीच सांगितलेलं आहे की त्या संदर्भात आमचं अज्ञान नाही आहे, पण तो काही आमचा प्रांतीय भाग नसतो किंवा आम्ही आमच्या विचाराच्या पलीकडचा भाग असतो। हे जाणून घ्यायचं की काय लॉजिक असते सेन्सेक्स वाढण्याचं कमी होण्याचं। खरं म्हणजे सेन्सेक्स इम्रान सर जे म्हणत होते त्यामध्ये एक दोन मुद्दे मी ऍड करतो आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की आता हा जो 60,000ला गेलेला सेन्सेक्स होता त्यामध्ये प्रामुख्याने आयसीटी, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, मोबाईल याचा हिस्सा मोठा होता। आणि दुसरी गोष्ट अशी की ज्याला आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो, परकीय गुंतवणूक, या परकीय गुंतवणुकीचा हिस्सा अधिक होता, त्यामुळं हा सेन्सेक्स 60,000 पर्यंत गेला। पण एक दिवस गेल्याबरोबर लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा तो कमी झाला, वेगाने कमी झाला। आणि याचा परिणाम असा होतो की ज्या कंपन्या चांगल्या चाललेत त्यांचेच शेअरच्या किमती जास्त असतात आणि त्याचाच मिळून हा सेन्सेक्स तयार झालेला असतो। मात्र ज्या कंपन्या खरं म्हणजे व्यवस्थित चालणं आवश्यक आहे देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासासाठी, त्यांचा विचार यामध्ये अजिबात केला जात नाही। म्हणजे श्रीमंत आणि गरीब, शाहू महाराज म्हणायचे की जो प्रबळ आहे त्या प्रबळ आणि प्रबळ मध्ये स्पर्धा किंवा कुस्ती लागायला पाहिजे, प्रबळ आणि दुर्बल मध्ये लागू नाही। त्यामुळेच शाहू महाराजांनी आरक्षणाचं धोरण आणलं। खरं, त्यांनी जे घोड्याचं खाद्य आहे त्याला चंदी म्हणतात ती टाकली तबेल्यामध्ये, आणि जी प्रबळ घोडी होती त्यांनी फस्त केली, आणि जी अशक्त वीक होती त्यांना काहीच मिळालं नाही। आणि मग शाहू महाराजांना असं सुचलं की प्रबळाला अधिक प्रबळ करण्यात काही पॉइंट नाही, जो दुर्बल आहे त्याला विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे, आणि त्यातून रिप्रेझेंटेशनचं धोरण हे आलं, हे सगळ्या जगाला दिलेली ती देणगी आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सेन्सेक्स म्हणजे अतिशय छोटासा पॉइंट, मी म्हणालो समुद्रामध्ये एखाद्या थेंब पाण्याचं काय महत्व असू शकतं, किंवा नदीमध्ये एक थेंब पाण्याचं काय महत्व असू शकतं, आणि आपण त्या थेंबाभोवती चर्चा करायला लागलोय आणि अख्खा समुद्र, अख्खा नदी याकडे आपण बघतच नाही। आणि मला वाटतं की यातनं मिसगाईड व्हायला लागलेलं आहे, यातून चुकीचं मार्गदर्शन व्हायला लागलेलं आहे की सेन्सेक्स वाढला म्हणजे आपली प्रगती वेगाने व्हायला लागलेली आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। आणि म्हणून आपल्याला एकतर ही वास्तव गुंतवणूक नसतेच, रिअल इन्व्हेस्टमेंट नाही, तुमच्या विकासाला प्रगतीला मदत करणारी ही गुंतवणूक नाही, वित्तीय असते, शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स, ज्याला आपण फायनान्शियल असेट्स असं म्हणतो, त्यामधली गुंतवणूक आहे।
आणि ह्यातला काय हिस्सा वास्तू गुंतवणुकीकडे जाणार त्याच्यावरती प्रगती अवलंबून आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की देशाची प्रगती, आपण देशाचा विकास ह्या अत्यंत छोट्या अशा प्रकारच्या निदर्शकाचा, इंडिकेटरचा वापर करून मोजण्याऐवजी स्थूल देशांतर्गत उत्पादन असू द्या, दरडोई उत्पन्न असू द्या, उपभोग खर्च असू द्या, बेकारी असू द्या, रोजगार निर्मिती असू द्या, गरिबी असू द्या, विषमता असू द्या, या निदर्शकांचा विचार करायला पाहिजे आणि ठरवायला पाहिजे खेड्यातल्या किती कामगारांना रोजगार मिळाला, जे अनौपचारिक क्षेत्रातले कामगार आहेत त्यांना किती रोजगार मिळाला, त्यांच्या गरजा किती भागायला लागलेले, जे मायग्रेटेड लेबर आहे, स्थलांतरित कामगार आहेत, ती किती स्थिर झाली, त्यांचं आपण पुनर्वसन करण्यामध्ये किती यशस्वी झालो, त्यांच्या कल्याणासाठी आज आपण काय करू शकलो, त्याला आपण सोशल सिक्युरिटी नेटवर्क असं म्हणतो, सामाजिक सुरक्षितता जाळं म्हणतो, त्याचं काय दिलं आपण, हे आपण विचारामध्ये घ्यायला पाहिजे. आणि आपण मोठं सोडलं, आपण एक म्हण आहे मराठीमध्ये, डोंगर पोखरतो आणि उंदीर काढतो, उंदीर पण मोठा आहे असं मला वाटतं या चौकटीमध्ये. एवढ्या छोट्या विषयाला आपण जगाच्या चर्चेचा विषय करतो. आणि मला असं वाटतं की जे मुख्य प्रश्न आहेत, गरिबीचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, विषमतेचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, हे सगळं आपण सोडून आयसीटी मध्ये त्याचा हिस्सा जास्त आहे त्या शेअर्स मध्ये, त्या बीएससी मध्ये. मोबाईलचा, ऍपलचा हिस्सा तुम्ही किमती बघितल्या तर तुम्हाला त्याचं लक्ष, त्याचा हिस्सा आहे. त्याचा आणि गरिबीचा काय संबंध आहे, त्याचा आणि गरिबाचा काय संबंध आहे? गरीबाकडे आहे का तो ऍपलचा मोबाईल, किंवा गरीबाकडे आहे का तो मोबाईल तर आहे का, आणि खेड्यामध्ये ते नेटवर्क तर आहे का? हे शेअर्स मधली गुंतवणूक मध्यम वर्ग करायला लागलेला आहे. नोकरदार छोटासा व्यवसाय करायला त्यांना अवश्य करावी, पण आपण ते म्हणजे देशाची प्रगती, ते म्हणजे आता आपण पूर्व कोविड अवस्थेला आलो. आता आपल्या पुढे आर्थिक विकासाचा प्रश्न आहे, इथं शिक्षणाचा प्रश्न आहे, 26% उच्च शिक्षणातला सहभाग आहे. आता नवीन शिक्षण धोरण येते, त्यामध्ये सगळे कॉलेजेस बंद होतील, फक्त नाशिक सारख्या ठिकाणी एखादा असेल, कोल्हापूर सारख्या ठिकाणी एखादा असेल, मुंबईमध्ये 2-4 असू शकतील, नागपूरमध्ये 2-4 असू शकतील. याचं काय करायचं, तो विकासाचे निर्देशक म्हणून आपण घ्यायला पाहिजे. यामध्ये सामाजिक वंचित घटकांचा सहभाग किती आहे, किती रोजगार मिळाला लागलाय, किती सरकारी नोकऱ्या, किती नोकऱ्या भरती किती व्हायला लागलेल्या आहेत. आपण आयुष्यभर हे विद्यार्थी IAS ची तयारी करतात, UPSC ची तयारी करतात, आणि आपल्या मर्जीचा माणूस आपण बॅकडोरनं एंट्री करायला लागलोय. हे प्रश्न, हे विकासाचे निदर्शक म्हणून आपण घ्यायला पाहिजे. एखाद्या छोट्या समुद्रातल्या नदीतल्या पाण्याच्या थेंबाला घ्यायचं आणि ती देशाच्या प्रगतीचा निदर्शक म्हणजे विकासाची, देशाची, या संविधानाची चेष्टा केल्यासारखं आहे, कुचेष्टा केल्यासारखं आहे. कारण या संविधानाप्रमाणे देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार आहे, राईट टू लिव्ह, आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. सरकार कुठल्या पक्षाचं आहे याच्याशी देणं घेणं नाही. सरकार हा लोकांचा प्रतिनिधी आहे, ते सार्वभौम आहे, आणि त्याची ही जबाबदारी आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकानं जगणं, किमान जगणं. मी म्हणत नाही की त्यानं बंगल्यात राहायला पाहिजे आणि त्याच्याकडे 4 व्हीलर पाहिजे आणि तो एकदम AC मध्ये जायला पाहिजे, असं नाही. तो जगू शकेल एवढ्या त्याच्या मूलभूत गरजा कशा भागवल्या जातील, हे विकासाचे निदर्शक पाहिजेत. सेन्सेक्स कुठं काय घेतो की ज्याला काय माहितच नाही, कुणालाच काय माहित नाही. इव्हन माझं असं चॅलेंज आहे, जे शिकलेले लोक आहेत त्यांना जरी विचारलं की सेन्सेक्स नेमकं काय आहे, तर हे सेन्सेक्स या शिकलेल्या लोकांना माहित नाही, तर ज्या अज्ञानी ग्रामीण भागातल्या नोकरीला नसलेल्या, कमी शिकलेल्या यांना काय माहित असणार. तर मला असं वाटतं की आपले जे प्रमुख प्रश्न आहेत, आपल्या ज्या प्रमुख समस्या आहेत, त्यांना त्याच्यापासून विचलित होण्याचं एक षडयंत्र आहे का, त्यापासून विचलित होणं अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आहे का, व्यूहरचना आहे का, अशा प्रकारची शंका माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला यायला लागली. फार मोठे हिमालयासारखे प्रश्न, बेकारीचा गंभीर प्रश्न आहे. इम्रान सर सांगत होते कोविडच्या कालावधीमध्ये 23% बेकारीचा दर होता, आता सुद्धा तो 10% आहे. अर्थशास्त्र असं सांगतं 3% बेकारी चालू शकते. आणि गरिबीचं मी तुम्हाला सांगितलं कसं आपण खेळखंडोबा केलेला आहे. शहरामध्ये 47 रुपये देतो त्याला म्हणतो गरीब नाही, आणि खेड्यामध्ये 33 रुपये देतो त्याला म्हणतो गरीब नाही. कुठल्या खेड्यामध्ये 33 रुपयामध्ये सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण आणि चहा नाश्ता काय राहू शकतं? आणि म्हणून मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा कॅल्क्युलेट केला गेला, बहुआयामी गरिबीचा निर्देशांक. आणि बहुआयामी गरिबीचा निर्देशांक सांगतो एकूण लोकसंख्येच्या 55% तुमच्या देशामध्ये गरीब आहे.
136 कोटीचा देश 55%, 60 कोटी जेव्हा एखाद्या देशामध्ये गरीब असतात तेव्हा मग आपण महासत्ता, तेव्हा आपण हे जिंकलं, आपण हे फार मोठं साध्य केलं, हे जे काय आपण म्हणतो हे वास्तवाला नाही किंवा डाऊन टू अर्थ नाही, जमिनीला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा चुकीच्या निदर्शकांचा वापर करून आपण देशाची प्रगती मोजून सामान्य लोकांचं किंवा या देशातल्या लोकांचा बुद्धिभेद न करता, त्यांना त्यांचं विचलित न करता आपण वास्तव व्हावं. जीडीपी असू द्या, स्थूल देशांतर्गत उत्पादन, दरडोई उत्पादन असू द्या किंवा राष्ट्रीय उत्पन्न असू द्या, दरडोई उत्पन्न असू द्या, याचा आपण जरूर वापर करूया. पण याच्या पुढे आपण जायला पाहिजे. हे पारंपरिक निदर्शक झाले, याच्या पुढे जायला पाहिजे. गरिबी किती कमी झाली, आरोग्य सुविधा किती लोकांना मिळाल्या, शिक्षणाचं काय काय प्रकार आहे, शिक्षणाचा काय प्रकार आहे. आता खाजगीकरणामध्ये किती या गरिबांचा सहभाग किती आहे, गरिबांचा सहभाग किती आहे आणि भविष्यात काय असणार. आणि आता तर आपण नवीन शिक्षण धोरण राबवायला लागलोय की जे डॉक्युमेंट 56 पानाचं 60-65 पानाचं आहे, हे आपलं शिक्षण धोरण आहे. आणि तुम्हाला सांगतो, तालुक्याच्या ठिकाणी, खेड्याच्या ठिकाणी एक सुद्धा कॉलेज असणार नाही. आणि मेजॉरिटी कॉलेजेस ही खाजगी कॉलेजेस असतील. त्यामध्ये हा जो बहुजन समाज आहे, हा जो वंचित समाज आहे, हा जो खेड्यातला विद्यार्थी आहे, तो अजिबात जाऊ शकत नाही. माझं असं मत आहे की कदाचित ही शेवटची पिढी असेल शिक्षणाच्या प्रवाहातली. भविष्य कालावधीमध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वंचितता, वर्जन फार मोठ्या प्रमाणात वाढेल. ही आपण विकासाचे निर्देशक करायला पाहिजे. आणि हे सेन्सेक्स वगैरे या भ्रामक कल्पना आहेत. ठीक आहे, ज्याला गुंतवणूक करायची ते करू द्या, ज्याला नफा पैसे मिळवायचे ते करू द्या, पण त्या मोजपट्टीमध्ये, इंडिकेटरमध्ये आपण देशाची प्रगती मोजून देशाचा भेदभाव करायला नको, मेजॉरिटी लोकांचा भेदभाव करायला नको, असं मला अत्यंत प्रामाणिकपणे या प्रसंगी म्हणावंसं वाटतं. जी धन्यवाद सर. या ठिकाणी बुद्धिभेद केला जातोय आणि आमचं कर्तव्य आहे दूध का दूध, पाणी का पाणी करणे. या ठिकाणी याच्यासाठी जी चर्चा आहे की सत्य लोकांसमोर आलं पाहिजे आणि त्यातून आमचा जो युवक असेल, फसलेला असेल किंवा अशा भ्रामक कल्पनेमध्ये असेल किंवा याची जी काही आतापर्यंत जी मांडणी केली जाते आहे ती कोणाच्या हिताची आहे, कसं फसवल्या जातं आहे, यावर आपण चर्चा करतोय. मी इम्रान सरांकडे जातोय. इम्रान सर, जेव्हा अर्थव्यवस्था हा विषय येतो, अर्थव्यवस्था आणि सेन्सेक्स हे कसं वेगळं करता येईल, कोणती अशी घटक आहेत, आणि जाता जाता तुम्ही हे आम्हाला सांगा की आताचा जो युवक आहे विशेषतः पुणे मुंबईकडचा, तो या शेअर मार्केटकडे साधारणतः तो वळलेला आहे, तो थोडं आकर्षण त्याला जाणवतोय. याच्यापासून त्याला कसं आपल्याला सावध करता येईल किंवा त्याच्यासाठी काय तुमच्याकडे मार्गदर्शन आहे, या दोन गोष्टीवर तुम्ही प्रकाश टाका, कारण वेळेचं पण आपल्याला तिघांनाही भान ठेवावं लागेल. यस सर. सर सबसे पहले मैं ये कहूँगा कि आप सब कुछ मेजर कर सकते हो, सब कुछ नाप सकते हो, मगर लोगों का पागलपन आप नाप नहीं सकते हो. और सेंसेक्स या स्टॉक मार्केट की कीमत के बारे में ये बिल्कुल सही, परफेक्टली फिट बैठता है कि आप जो भी फोरकास्ट करते हो, जो भी आप प्रोजेक्शन करते हो, जो भी आप एनालिसिस करते हो, ये कंप्लीटली उतना सच नहीं बैठता है. क्योंकि एक पागलपन, एक यूफोरिया है जो कि आज मार्केट उसके जो रियल इंट्रिंसिक वैल्यू है उससे काफ़ी ऊपर जा रहा है. और जहाँ तक हम कहेंगे कि हमारा बैकवर्ड, माइनॉरिटी, बहुजन समाज की हम बात करेंगे, आज युवक जो अट्रैक्ट हो रहा है, तो मैं सबसे यही कहूँगा कि पहले अपने आप को एजुकेट करें. पहले आप समझ लीजिए कि लार्जर, व्हाट इज अ लार्जर टर्म, इकोनॉमी जो बड़ा है, पहले आप उसकी समझ डेवलप कीजिए और उसके बाद आप स्टॉक मार्केट की समझ डेवलप कीजिए. और स्टॉक मार्केट की समझ डेवलप करने के बाद में फिर आपको वहाँ पे फंडामेंटल एनालिसिस, टेक्निकल एनालिसिस, इस पर ध्यान देना होगा. और उसके बाद आप जो भी डेयरिंग करना चाहते हो, जो भी आपके पास में बफर अमाउंट है, सरप्लस अमाउंट है, जिसकी आपको आने वाले वक्त में एज ए इमरजेंसी भी जरूरत नहीं पड़ेगी, ऐसा रिस्क फ्री जो अमाउंट आपके पास होगा, जो कॉर्पस होगा, वो आप यूज कर सकते हो ट्रेडिंग के लिए या तो फिर इन्वेस्टमेंट के लिए. अदरवाइज मैं ये कहूँगा कि अभी के फेज में जहाँ पे अभी मार्केट है, यहाँ से लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट के लिए मार्केट से दूर रहना चाहिए. जी जी जी, आपने अच्छा सजेशन दिया है कि पहले उसका एजुकेशन लेना चाहिए, और नहीं तो आप
उससे दूर रहिए हा खूप चांगला संदेश आहे. मी कांबळे सरांकडे जातोय. कांबळे सर प्रेक्षक बघतायत आणि भरभरून प्रतिसाद पण देतात, कारण असा विषय आणि खूप सोप्या भाषेमध्ये तुम्ही हा विषय आम्हाला समजून सांगितलेला आहे. कारण शेअर मार्केटचा आणि आमचा, मी आधी म्हटलेलं आहे की अर्थ म्हणजे पैसा याच्याशी आमचा अर्थार्थी संबंध नाही आहे. कारण या व्यवस्थेने आम्हाला जाणीवपूर्वक पैशापासून लांब ठेवलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की अध्यात्मातून तुमचा काही अध्यात्मातून तुम्हाला काहीतरी मिळेल, काही क्षणिक तुम्हाला सुख मिळेल, मात्र भौतिक वादाकडे, भौतिक सुखाकडेही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, पैशाकडे लक्ष दिलं पाहिजे, कमाईकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण या पैशातूनच तुम्ही शिक्षण, आरोग्य आणि तुमचा अन्न, वस्त्र, निवारा जे तुमचे फंडामेंटल्स ज्या गरजा आहेत त्या तुम्हाला भागवता येतील. त्यावर तुम्ही चांगलं तुम्ही जीवन जगू शकताय. मात्र जाणीवपूर्वक आम्हाला यापासून दूर ठेवलेलं आहे. प्रेक्षक बघतात. आजच्या विषयाच्या संदर्भाने आपल्याकडे वेळ कमी असेल, 1 मिनिटामध्ये संदेश द्यायचा आपल्याला सर. मला असं वाटतं की शेअर्स मधली गुंतवणूक म्हणजे सट्टेबाजी, सट्टेबाजी म्हणजे जुगार. आता ऑनलाईन लॉटरी वगैरे आले त्यातलाच तो प्रकार आहे. आणि शेअर्सच्या ह्याच्यामध्ये बुडालेले लोक पण भरपूर आहेत. कितीतरी वर्षे ब्रोकिंगचा शेअरचा व्यवसाय करणारे कितीतरी लोक बुडालेले. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याच्याकडे उत्पन्न आहे, ज्याच्याकडे करण्याची कुवत आहे त्यानं जरूर करावी. मात्र याचा आणि प्रगतीचा संबंध जोडू नये. देशाचं धोरण आपण अशा पद्धतीने निश्चित करावं की प्रगतीचे, विकासाचे नवीन नवीन मापदंड आपण वापरायला पाहिजे. त्यामध्ये लोकांचं जीवनमान सुधारलं का, त्यामध्ये लोक आनंदी आहेत का, लोकांच्या पुढे आव्हानं काय आहेत का, लोकांच्या पुढे बेकारीचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न आहे का. एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे की 2020 भारत महासत्ता होणार, कारण या देशामध्ये 60% पेक्षा अधिक तरुण आहेत. आणि हे तरुण आज क्वालिफाईड आहेत, एज्युकेटेड आहेत, कर्तृत्ववान आहेत, पण त्यांना रोजगारच नाही. आणि त्यामुळं ते निरुपयोगी आहेत किंवा त्याचा वापर आपण करू शकलो नाही. याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे जेवढे तरुण आहेत ते कसे उत्पादक कार्यामध्ये गुंततील, ते कसे देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान देऊ शकतील, ते कसं रोजगार निर्मिती करू शकतील, ते कसं आपला कुटुंब चालवू शकतील, हे बघायला पाहिजे. आणि असमानता कमी करणं, विषमता कमी करणं, शिक्षण चांगलं देणं, शिक्षणाचं खाजगीकरण चाललंय ते थांबवणं, आरोग्य सेवा सुविधा वाढवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, हे प्रगतीचे, विकासाचे निदर्शक किंवा मापदंड, इंडिकेटर्स असायला पाहिजे. आणि व्यापक दृष्टिकोनातून आपण देशाच्या प्रगतीकडे बघावं, संकुचित दृष्टिकोनातून बघू नये. कारण आपला देश 135-136 कोटी लोकांचा देश आहे. आणि या सगळ्यांना न्याय मिळू शकेल, या सगळ्यांना समता प्रस्थापित होऊ शकेल, एक बंधुभाव निर्माण होऊ शकेल, अशा प्रकारची धोरणं आपण आखायला पाहिजे. आणि ज्याच्याकडे कोणाकडे काय उत्पन्न आहे त्यांना अवश्य करू द्या. ही सट्टेबाजी आहे, जुगार आहे, मी म्हणालो, लॉटरी आता ऑनलाईन आहे, तशा प्रकारचा आहे, ज्याला करायचं ते करू द्या. पण इथल्या गरिबांचा विचार करा, इथल्या वंचितांचा विचार करा, इथल्या खेडूताचा विचार करा, इथल्या सुशिक्षिताचा विचार करा, इथल्या तरुणाचा विचार करा. आणि त्याला रोजगार कसा मिळू शकेल, तो उत्पन्न कसं मिळू शकेल, तो कसं जगू शकेल, तो कुटुंबाला कसं जगू शकेल, तो त्याचं आरोग्य कसं चांगलं राहू शकेल, तो घरामध्ये कसा राहू शकेल, याकडे हे विकासाचे निर्देशक करा. हे कुठं शेअर्सच्या किमती 30 कंपनीचे शेअर्स, 50 कंपनीचे शेअर्स, SP स्टँडर्ड अँड पुअर मध्ये 500 कंपन्यांचे शेअर्स आहेत, तरी सुद्धा जगामध्ये त्याला मान्यता नाही प्रगतीचा, विकासाचे निर्देशक म्हणून. आणि आपण 30 कंपन्या घ्यायला लागलोय, 50 कंपन्या घ्यायला लागलोय आणि देश फार प्रगती करायला लागलाय. अशा पद्धतीचं अत्यंत चुकीचं इंटरप्रिटेशन, चुकीचं मार्गदर्शन आपण करायला, ते बंद करायला पाहिजे. ज्याला गुंतवायचं ते अवश्य गुंतवू द्या, ज्याला नफा मिळवायचा अवश्य मिळवू द्या, ज्याची कुवत आहे त्यांना अवश्य करू द्या. पण ह्या म्हणजे समुद्रातल्या थेंबाकडे लक्ष देऊन समुद्राकडे आपण दुर्लक्ष करू नये, नदीतल्या थेंबाकडे लक्ष देऊन नदीकडे आपण दुर्लक्ष करू नये. नदी महत्वाची आहे, समुद्र महत्वाचा आहे, हे 135-36 कोटी लोक महत्वाचे आहेत. यातला 1%, अर्धा टक्का, पाऊण टक्का तो महत्वाचा नाही. या दृष्टीनं आपण देशाची प्रगती मोजूया, या दृष्टीनं आपण विकासाची धोरणं आखूया, या दृष्टीनं शिक्षण, आरोग्य याची धोरणं आखूया. रोजगार निर्मिती, बेकारी नियंत्रण, विषमतेबद्दल आपण बोलतच नाही. कोरोनाच्या काळात सुद्धा देशातल्या अब्जावधीमध्ये 118 कुटुंब अब्जावधी आहेत आपल्या देशामध्ये. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये 1 वर्षामध्ये 18 कुटुंबाची भर पडली. इथं गरीब मरायला लागला, त्याला राहायला काय नाही, खायला काय नाही, जगायला काय नाही. आणि सरकारचं जे
इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह आहे, आर्थिक उत्तेजन पॅकेज आहे, ती कर्जाच आहे. कर्ज कशाला घेतोय आणि ते देणारा कर्ज कशाला घेतोय? आणि त्यामुळं हे चुकीच्या पद्धतीने आपण न करता जमिनीवरती यावं, डाऊन टू अर्थ यावं आणि खऱ्या अर्थानं इथल्या गरीबाला, खेडूताला, ग्रामीणाला, तरुणाला, सुशिक्षिताला न्याय देण्याचा प्रयत्न करूया, रोजगार निर्मितीचा प्रयत्न करूया, उत्पन्न नियंत्रण करण्याचा प्रयत्न करूया. शक्य झालं तर काळा पैसा कसा काढता येईल का, कारण नोटाबंदीने काय आता आपण करू शकलो नाही, ते काय आता करता येईल का, हे सगळं आपण करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं आपण जमिनीवर राहू, डाऊन टू अर्थ राहू आणि मग प्रगतीचा मापदंड खऱ्या अर्थानं तो वास्तव होईल असं मला वाटतं. उगाच चुकीच्या कल्पनेकडे जाऊन, भ्रामक कल्पनेकडे जाऊन, सट्टेबाजीकडे जाऊन, स्पेक्युलेशनकडे जाऊन आपण आहे ते लोकांचं ज्याला आपण डिव्हिएशन असं म्हणतो, विचलन म्हणतो, ते करू नये मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. आणि हा विषय खरं म्हणजे माझं असं मत आहे कुटुंबातल्या चर्चेचा विषय आहे, पण तो जगाच्या चर्चेचा विषय व्हायला लागलेला आहे. कारण एवढं अतिरिक्त महत्व त्याला आपण दिलं की तो विषयच महत्वाचा नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. विषय महत्वाचा आहे गरिबीचा, विषय महत्वाचा आहे रोजगाराचा, विषय महत्वाचा आहे शिक्षणाचा, विषय महत्वाचा आहे खाजगीकरणाचा, हे महत्वाचं आहे. त्याकडे आपण गांभीर्याने बघूया. त्यासाठीच धोरणं कशी आखता येतील आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी कार्यवाही आपण करण्याचा प्रयत्न करूया, हे विकासाच्या मापदंड आपण करूया असं मला अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्यांसाठी सांगावंसं वाटतं. धन्यवाद सर. मी शेवटचा प्रश्न घेऊन जातोय इम्रान सरांकडे. इम्रान सर, प्रेक्षक बघतायत, युवक बघतायत, शेवटचा संदेश 1 मिनिटासाठी. एज्युकेट युअरसेल्फ, एज्युकेट युअरसेल्फ, एज्युकेट युअरसेल्फ. थँक्यू सर. मित्रो, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही आणि कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथमतः विचार करावा लागेल. या देशामध्ये आपण म्हणतोय की लोकशाही आहे, पण लोकशाही चालवण्याची जी काही पूर्व शर्त आहे त्याच्यातली अतिशय महत्त्वाची शर्त आहे की सामाजिक आणि आर्थिक विषमता असू नये. आणि भारतामध्ये ह्या दोन्ही विषमता आपल्याला दिसून येतात. सामाजिक तर आजही 6,500 जाती आणि त्यामध्ये क्रमिक असमानता, कुठल्याही जातीचा दुसऱ्या जातीशी संबंध येत नाही किंवा ते अशा पद्धती जीवन म्यूट झाला तुम्ही. म्यूट जीवन म्यूट अनम्यूट करा. जी 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 ही सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करायची असेल तर संविधानाशिवाय मार्ग नाही. आणि युवक मोठ्या प्रमाणात अशा गोष्टीसाठी भुलवल्या जात असेल, त्या षडयंत्रात फसत असेल, त्या जाळ्यात फसत असेल तर ती जबाबदारी आपली सर्वांची आहे. विशेषतः इथे इम्रान शेख सरांनी जी काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, आर्थिकदृष्ट्या ह्या गोष्टीपासून आपण अलिप्त आहोत, त्यासाठीही असं प्रशिक्षण, यासाठी प्रशिक्षणासाठी सर तयार आहेत. कांबळे सर सुद्धा प्रशिक्षणासाठी तयार आहेत. गरज आहे आपल्या युवकांना त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची. आणि ज्या दिवशी या देशाचा युवक बौद्धिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण होईल, राष्ट्र विकासाला जाईल, आपलं उत्थान, देशाचं उत्थान. त्यासाठी आपल्याला सजग असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे ब्राह्मणी षडयंत्रापासून. सर या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण मांडणी केली. कांबळे सर जे आपल्यासोबत कोल्हापूरहून जुळलेले आहेत, त्यांचे MNTच्या वतीने परत एकदा आपण आभार व्यक्त करूया. नाशिकवरून इम्रान शेख सर यांनी सुद्धा या विषयावर अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं. ग्राफिकच्या आधारावर त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की राजधानी म्हणजे काही श्रेष्ठ नसते किंवा मोठी नसते, देश मोठा असतो. आणि देशाचा आपण जर विकास केला, सागराचा जर विचार केला तरच खऱ्या अर्थाने आपला विकास. परत एकदा या आजचे जे सहभागी वक्ते अतिशय कठीण अशा विषयावर सोप्या भाषेत आपली मांडणी केलेली आहे. पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करतोय. मित्रहो, दररोज 8:30 वाजता प्राईम टाईम विचार विमर्शमध्ये आपण एक विषय चर्चेला घेत असतो. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. केंद्र ने साल 2015 में हजारों करोड़ रुपए सीधे गुजरात की कंपनियों के खाते में ट्रान्सफर किए. केग रिपोर्ट, हा केगचा रिपोर्ट आहे आणि याच्यामध्ये असा दावा केला गेलेला आहे की 2015ला हजारो करोड रुपये गुजरातच्या कंपनीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. या विषयावर डॉक्टर KS चव्हाण, अधिवक्ता सर्वोच्च न्यायालय दिल्ली, डॉक्टर उमेश चंद्र गोंड, राष्ट्रीय अध्यक्ष मूल्यवासी संघ,
हे 2 मान्यवर या विषयावर मांडणी करतील, तेव्हा 8:30 वाजता चर्चा आपल्याला आवर्जून बघायची आहे. तोपर्यंत आम्हाला द्या विश्रांती. आणि मूल निवासी संघटक हे जे आपलं मुखपत्र आहे त्याचे सभासद सुद्धा तुम्हाला व्हायचं आहे. वार्षिक वर्गणी केवळ आणि केवळ 350 रुपये. आजच आपण ही नोंदणी करू शकताय. मात्र संपर्क करायचा आहे तुम्हाला 7350442920 या क्रमांकावर, 8698110409 या नंबरवर. तेव्हा आपण या चर्चेत विशेषतः जे काही सहभागी झालेले वक्ते आणि प्रेक्षक पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.